नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या फिरत आहेत की 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार, सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार किंवा नवीन यादी जाहीर झाली आहे। पण या सर्व बातम्यांमध्ये नेमके सत्य काय आहे, कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात, कोणते अपात्र राहू शकतात आणि कोणत्या निकषांवर निर्णय होऊ शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। राज्य सरकारकडून नवीन कर्जमाफीची अधिकृत घोषणा होईपर्यंत सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवू नका। अधिकृत शासन निर्णय, GR किंवा सरकारची घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित मानावी। आता जाणून घेऊया साधारणपणे कर्जमाफीमध्ये कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांचा विचार केला जातो। सर्वप्रथम पीक कर्ज घेतलेले शेतकरी। राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा इतर पात्र बँकांमधून शेतीसाठी पीक कर्ज घेतले असल्यास अशा शेतकऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो। त्यानंतर अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या योजनांमध्येही प्राधान्य देण्यात आले होते। ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा पिकांच्या नुकसानीमुळे कर्ज फेडू शकले नाही, अशांचाही सरकारकडून विचार होण्याची शक्यता असते। आता कोणते शेतकरी अपात्र राहू शकतात ते पाहूया। ज्या व्यक्तीने शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी कर्ज घेतले असेल त्याला पीक कर्ज माफीचा लाभ मिळेलच असे नाही। व्यावसायिक, उद्योग किंवा वैयक्तिक कारणांसाठी घेतलेले कर्ज साधारणपणे कर्जमाफीमध्ये समाविष्ट नसते। पूर्वीच्या काही योजनांमध्ये आयकर भरणारे, मोठे सरकारी अधिकारी किंवा विशिष्ट निकषांमध्ये बसणारे काही लाभार्थी अपात्र ठरले होते। मात्र नवीन योजना जाहीर झाल्यानंतरच अंतिम निकष स्पष्ट होतील। अनेक शेतकरी विचारतात की थकीत कर्ज असलेल्यांनाच लाभ मिळेल का? याचे उत्तर म्हणजे हे पूर्णपणे सरकारच्या अटींवर अवलंबून असते। काही योजनांमध्ये थकीत कर्जधारकांना लाभ मिळाला होता, तर काही ठिकाणी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते। जर नवीन कर्जमाफी योजना आली तर कोणती कागदपत्रे लागू शकतात? आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कर्ज खाते क्रमांक, आधार लिंक केलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे फायदेशीर ठरेल। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे कोणालाही पैसे देऊन कर्जमाफी करून देतो असे सांगणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका। शासनाच्या सर्व योजना अधिकृत प्रक्रियेनुसारच राबवल्या जातात। सरकारकडून नवीन कर्जमाफीबाबत अधिकृत निर्णय, पात्रता निकष किंवा लाभार्थी यादी जाहीर झाल्यानंतरच कोणाचे कर्ज माफ होणार आणि कोणाचे नाही हे निश्चितपणे सांगता येईल। म्हणून अधिकृत घोषणा होईपर्यंत अफवांपासून दूर राहा आणि शासनाच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या। आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व शासनाच्या योजनांच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।